सपरेटचं फ्रोझन वरण कसं गरम करायचं, ते कसं सर्व्ह करायचं, ते कसं पॅक करायचं, ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा एक पॅक आहे, एक प्लेट वरणाचा एक रिटेलचा पॅक आहे. असं 10 पॅकचा एक होलसेल पॅक असतो. जेव्हा वरणाची ऑर्डर येते तेव्हा एक पॅक बाहेर काढायचा आहे, बाकीचा पॅक परत डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आहे. या पॅकमध्ये सगळं वरण आता मायक्रोवेव्हच्या बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि आता याच्यावर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. 2 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करायचं आहे. 2 मिनिटं झाल्यानंतर बाउल बाहेर काढून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने सगळं वरण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजूनही फ्रोझन पार्ट असतो. व्यवस्थित एकदा ढवळून झाल्यानंतर परत 2 मिनिटासाठी आपण मायक्रोवेव्ह करणार आहोत. 2 मिनिटं झाल्यानंतर परत एकदा बाउल बाहेर काढून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या मदतीने आपण ढवळून घ्यायचं आहे. जर हे व्यवस्थित गरम झालं असेल आणि सगळा पार्ट वितळला असेल तर हे वाढू शकतो. अदरवाईज जर डिफ्रॉस्ट कंप्लीट झालं नसेल तर परत 1 मिनिटासाठी आपण मायक्रोवेव्ह करू. आता यातला सगळा पार्ट डिफ्रॉस्ट झालेला आहे आणि छान गरमही झालेला आहे. आता हे कसं पार्सल करायचं ते बघूया. सपरेटचा पेपर बाउल आहे, त्याच्यामध्ये हे सगळं वरण आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर त्या बाउलला लीड लावायचं आहे, दोन्ही बाजूला सेलोटेप लावायची आहे आणि स्मॉल टेक अवे बॅगमध्ये आता हा आपण बाउल भरणार आहोत. त्याच्याबरोबर चमचा आणि टिश्यू पेपर ठेवायचा आहे. बॅग फोल्ड करून त्याला सेलोटेप लावायची आहे. वरणाचं पार्सल रेडी आहे.